सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उत्सव जल्लोषाचा, सोहळा संस्कृतीचा, जागर स्त्रीशक्तीचा, दांडिया उत्सव बक्षिसांचा या भावनेनं अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव देवी भक्तांच्या वतीने आयोजन करण्यात येते। नाशिक येथील श्री सप्तशृंगी देवी मंदिर, गणेशनगर, अमृतधाम या ठिकाणी श्री सप्तशृंगी मित्रमंडळ आणि श्री सप्तशृंगी महिला मंच यांच्या वतीने भव्य शारदीय नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी देवी चरण पादुका पालखी सोहळा संपन्न होत दुपारी 3 वाजता देवीची महापूजा आणि घटस्थापना होऊन सायंकाळी 7:30 वाजता महाआरती होऊन या नवरात्री उत्सवास सुरुवात झाली आहे। शुक्रवार 4 ऑक्टोबर ते रविवार 10 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये दुपारी 2 ते 4 दुर्गा सप्तशती पाठ, सिद्ध कुंजिका स्तोत्रम, श्री सूक्त, कालभैरवाष्टक, क्षमा प्रार्थना, सायंकाळी 7:30 वाजता आरती, रात्री 8 ते 10 दांडिया अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या नवरात्र उत्सवाचे आयोजन श्री सप्तशृंगी मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष प्रसाद काळे, मार्गदर्शक सचिन सुरेश काळे, श्याम धोंडीराम पिंपळकर तसेच आयोजक अविनाश श्याम पिंपळकर आणि शुभम सचिन काळे यांनी केलं आहे। यावेळी संदीप काळे, प्रवीण काळे, कैलास काळे, किरण वावधने, रोशन ठोके, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते। जय सप्तशृंगी माता। मागील 2 वर्षापासून देवी मंदिर अमृतधाम, श्री सप्तशृंगी देवी मंदिर अमृतधाम या ठिकाणी आपण नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत। हा कार्यक्रम मुख्यतः महिलांकरता दुर्गा सप्तशती पाठ, कुमकुमार्चन अशा भावनिकतेच्या आणि धार्मिकतेच्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम आयोजित करतो। महिलांकरता विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो आणि आज आपल्या आई भगवतीचा चरण पादुकांचा पालखी सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि घटस्थापनेच्या या मंगल प्रसंगी आपण ही पालखी आपण आपल्या देवी मंदिरामध्ये नेणार आहोत आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह हा आम्हाला प्रेरणादायी ठरतो की सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। संस्थापक अध्यक्ष प्रसाद भाऊ काळे, आमचे मार्गदर्शक श्यामराव पिंपळकर, सचिन सुरेश काळे, आयोजक अविनाश पिंपळकर, शुभम काळे यांच्या मार्फत हा कार्यक्रम केला जातो। तरी आपण सर्वांनी देखील या कार्यक्रमाला एकदा अवश्य भेट द्यावी आणि आमचा आनंद द्विगुणित करावा। खूप खूप धन्यवाद। जय अंबे। श्री सप्तशृंगी माता की जय। आपल्या इथं 2 वर्षापासून अमृतधाम मध्ये आपण सप्तशृंगी देवी मंदिर बांधलंय 2 वर्षापूर्वी। तर मंदिराचे कार्यक्रम खूप छान प्रकारे आम्ही साजरे करतोय। त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावे हीच माझी विनंती। धन्यवाद। नमस्कार, जय श्रीराम, जय सप्तशृंगी आम्ही माते की जय। 2 वर्षापासून आपल्या अमृतधाम परिसरात अतिशय आनंदात उत्साहात सप्तशृंगी मातेचे मंदिर प्रस्थापित झाले। तेथून आमच्या परिसरात खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं। तेव्हापासून सर्वच भाविकांना वाटत होतं आता इथून पुढे नवरात्रोत्सव हा कार्यक्रम अतिशय जोरात होईल। त्या अनुषंगाने आमचं सप्तशृंगी मित्रमंडळ आयोजित आम्ही सर्व परिसरातील माता भगिनी असतील, सर्व युवक वर्ग असतील, सर्वांनी मिळून कार्यक्रम करण्याचे ठरवले। त्याच पद्धतीने आम्ही या वर्षी नवरात्रोत्सवाचे आयोजन केलेले आहे। मागच्याही वर्षी केले होते, त्याही पेक्षा या वर्षी जो परिसरातील नागरिकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो खूप भरभरून दिसून येत आहे। तसेच फक्त नवरात्रोत्सव म्हणजे दांडियाचा कार्यक्रम नसून मंदिरासमोर आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील, कुमकुम अर्चन असेल, असे हे धार्मिक गोष्टींचा फक्त महिलांसाठी आपण त्या गोष्टीचे आयोजन केलेलं आहे। नवरात्र सर्वीकडेच होते, परंतु एक मंदिरासमोर या धार्मिक गोष्टी झाल्या पाहिजे आणि आपली अंबे माता म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि तो हिंदू धर्म जोपासण्यासाठी आपण या कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिलं पाहिजे असे आम्ही वेळोवेळी आवाहन केले आणि आपल्या परिसरातील सर्व नागरिकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आपण नक्कीच या 9 दिवसापैकी 1 दिवस तरी जमेल तसे आमच्या मंडळाला भेट द्यावे, आमच्या मंदिराला भेट द्यावे एवढीच विनंती करतो। धन्यवाद। आमच्या दत्त मंदिर ग्रुप मध्ये काळेताई असतात आणि त्यांच्या मुलगा आम्हाला वेळोवेळी कार्यक्रमाला बोलवत असतो आणि प्रत्येक कार्यक्रमात तो हिरिरीने भाग घेतो प्रसाद आणि दरवेळेला आम्हाला एकत्र आणून जास्तीत जास्त कार्यक्रम घेऊन सगळ्यांना आनंद कसा देता येईल याचं त्याचं नियोजन छान असतं। दरवेळेला तो आम्हाला सहकार्य करत असतो। अपने औदुंबर नगर गणेश नगर में एक माता जी का सप्तशृंगी माता का मंदिर है। इतना अच्छा 2 साल से प्रोग्राम हो रहा है
कि हम लोग उत्साहित होकर हर 2 साल से आते हैं और आगे बढ़ के प्रसाद दादा है उनके साथ सब लोग मिलके हम लोग बढ़िया से बढ़िया कार्यक्रम करना चाहते हैं। और बहुत अच्छा लगता है ये देख के कि दादा सबको साथ लेके चलते हैं, किसी को ये नहीं करते कि ये नहीं वो नहीं, सबको साथ लेके चलते हैं। ये बहुत अच्छा लगता है हम लोगों को, इसलिए इसके लिए बहुत बहुत प्रसाद दादा का धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आमच्या इथे मागच्या वर्षापासून सप्तशृंगी मंडळ आहे आणि त्याच्यातच आम्ही महिला मंच पण केलेला आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो। मागच्या वर्षी आमच्या इथे सप्तशतीचा पाठ झाला, श्री सूक्त झालं, कालभैरवाष्टक म्हटलं आम्ही आणि कुंकुमार्चन पण केलं। आता या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये एक नवीन असं ऍड केलं की सरस्वती पूजन घ्यायचं। तर ते आता सरस्वती संच सगळ्यांना द्यायचे स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गाचे आणि मग ते सरस्वती पूजन करून घ्यायचं। तर ते आहे 10 तारखेला। 7 तारखेला कुंकुमार्चन आहे, ललिता पंचमी आहे त्या दिवशी। तर मग त्या ललिता पंचमी मध्ये ललिता सहस्रनाम म्हणून आणि कुंकुमार्चन करायचंय। तर आम्हाला सगळ्यांना प्रसाद दादाचं खूप मार्गदर्शन लागतं। त्याने फार मोठी धुरा त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि तो ते एकदम छानपणे पेलतोय। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।